Magari io papà mi dica perché tanto di stare da solo perché non mi va di la che tu sono da sei salita sei e ora è su mia mamma e io per pura brand power na कोई का सकते हैं देव ना मार्क्स जरेगले नहीं मैं चिंताना सब ये उतर क्यों फॉलो करना आणि उतर हमारी बात हमें से बड़ा एग्जाम चल थोड़ा अच्छा और साथ पर मात जो प्रिस्क्रिप्चा पवित्र नवन आमेन लास्ट टाइम हम शेयर करता ना कि सब्जेक्ट शेयर कर लोड़ा से सगे लास्ट में इस तो समय एग्जाम जी आणि Colossians chapter 3 verse 4 first 4 verses हम पढ़े साथ समिति वाली हम रिपीट करना मैसेज बट the verse 4 क्रिस्त हम सब क्रिस्त हम सब जीव जाऊन असा मायनस बरोबर त्या प्रवाना ती दोन महिन्याचे पहिल्याचे मेसेज ओके क्रिस्त मायनस बरोबर या दिसांनी सड क्रिस्ताक जाणा वळखूचे सड गुणायन आमच्या काळस ताचे ते एग्जाम जीवनचे त्या एका संदेशाक देव मसले Holy Spirit glorifies Jesus. Father speaks about Jesus. बाप Jesus शिकलेगा. कोई तत्व Jesus शिकलेगा. सृष्टि में Jesus पढ़ेगा. और ये नदी Jesus पढ़ेगा. आणि फायनली देव ख्रिस्त हमारे पास कड त्या समाधानाच्या स्थितीक अडकलो. Colossians 1:20 तसा by the blood of the cross. उसच्या रक्त हमारे पास तो सकड राजी करतलो संधान So that culmination म्हणतो आम्ही त्या एका सत्यक तो करूक आसा क्रिस्त म्हजो जीव म्हणटा आसतना देवाचो जीव तो इट्स द लाइफ ऑफ गॉड नॉट द फिजिकल लाइफ नॉट द इमोशनल सोल लाइफ देवाचो जीव तो जीव आदम आनी एवेक देवानो दिल कंप्लीट सृष्टि करताना मुकोन दिल लोगोन जीव श्वास फुटलो म्हणटाले देवान आदमाक आनी एवेक आदमाक असले ये भितर असली एवेक आदमाक मागे काडले पूण श्वास फुटताना तो जीव इजलो म्हणून पळयता ही बिकेम अ लिविंग सोल सो यू हॅव द लाइफ ऑफ ब्रेथ बायोस लाइफ म्हणटा बायोलॉजिकल लाइफ आनी भितरलो जीव तो प्राणी जो जीव इजलो द सोल लाइफ इट वाज But the full God's life was in the tree of life. तो देवाचो संपूर्ण जीव कितें तो देव को आसलो की त्या वृक्षार फळ केले बरी मेळतो आसलो पण ताणे तो फळ खावना ताणे आड भरलेले फळ केले त्या फळांत कितें आसले त्या फळांत मरण आसले जणवाई आसली ते देवान सांगले वो कैशी जाल्यार तूं मरताय म्हणून इन अदर वर्ड्स दॅट फ्रूट जणवायचो रूप किती जणवाई बरे आणि खोटे या बरे आणि वाईट किती म्हणून जाणत आमचे देवाची आशा असली मनशान बरे आणि वाईट जाणत आमचे नाका बरे आणि वाईट जाणत जायचे कोणे देवान दॅट सिलेक्शन गॉड वांटेड टू कीप इट फॉर हिमसेल्फ ते केल्यार तू जाणत जाता त्या वेळा मरताय आणि मरण आहे आणि मेल्या उपरांत क्रिस्ताक परत तो जीव दिवच्या पासून तो देवान त्याची वाट तयार केली आणि आईने काळात जेजू आई तो जीव म्हणटा आणि आम्ही पळयलेलो लास्ट टाइम तो जीव कितें जावन आसा क्रुसार करण्या आमच्या खातीर अर्पिलो जिविताचो उंडो जावन आय एम द ब्रेड ऑफ लायफ देखून जेजू सांगता जो आमच्या बद्दल स्पश्ट सांगता हांव बापात आमची येता हांव बापात आमची येता बापात आमची येता आणि कशें हांव बापात आमची येता की तशेंच तुमी म्हजेंत हांव तुमची आसता दॅट्स द पॅटर्न गॉड इज गिवन देवान दिलें तें एक पॅटर्न जावन आसता बाप क्रिस्ताच्या कुडी भितर आसलो जेजूच्या जिवा भितर आसलो आय डू नथिंग एक्सेप्ट व्हॉट गॉड सेज बाप कितें सांगता तें सांगता म्हणून सांगता हांव कशें बापात आमचे येता जॉन 6:57 दॅट्स द मोस्ट पावरफुल वर्ड आय लिव बाय माय फादर अँड यू लिव बाय मी म्हजे वरवीं तुमी जिये ह्या म्हणून ताणें ताका दिलें सो ग्रीक भाशेंत घेतली आसा ती सगळी जीव म्हणटा आसतना
Okay, so let's come to the portion of the scripture, John chapter 12, verse 23, 25 here. 23 down 26 नंतर वर्ष जो आमच्या वडिलांतर 12व्या अध्यायात 23 down वर्ष जेजू तांका जागी म्हळे मन शब्दान महिमा जोडची घडी हात आयल्या सतत सांगून सांगता हो अंजो कण मातेन पडून मेल्ल्या करीत तो एकोडस्तू होता तो मोराक जाल्यार यथेश कोण दिता जो कोण आपल्या जीवाचो मोह करता तो आपलो जीव वगडावन घेता जो कोण या संसारी आपल्या स्वंत जीवाचो द्वेष करता तो आपलो जीव सासणीक जिणेक सांबाळता कोणी म्हजो सेवक आसा जाल्यार तो म्हजो पाटलाव करूं अशें जंय हांव आसा थंय म्हजो सेवकूय आसतलो म्हजी सेवा करतल्यान म्हजो बाप मान करतलो. आमेन. वर्ष 23 महिमा जातली. महिमा जावचो वेळ कित्याक जेजू कुर्सार मेळून पुनर्जीवन जात असताना देवान दिलो उद्देश संपूर्ण जात असताना देवाक महिमा जाता तो वेळ क्रिस्ताक महिमा जावचो वेळ आणि सतस्य आम तुमकां सांगता ते कितें जावन आसा वर्स 24 अंदर गोमाचो कण मातयेंत पडून मेल्ल्या करीत तो एकच उरता तो मरत जाल्यार ते फळ दिता. गोमाचो कण ह्या खंयचे एक बी मातयेंत गेल्यार ते बी ना मुखार कितें येता जड येता जड मस्त फळां येता. जेजून तें सांगलें म्हजो जीव हांव मरतना ताचे अशें सांगता तो महिमा जावचो वेळ कुर्सार हांव पुनर्जीवन जात आसतना मस्त गोमाचे कोण येवचे बसेन मेनी म्हज्या जिवा बरें नवो जीव जावन तुमी तुमकां जीव दिता म्हणून ताणें सांगलें. That's why we give the bread of life. तो bread of life आमकां आयलो जिवीत असो मुंडो ह्या जीव दिवचो रूप जावन जेजू कुर्सार मेलो आनी तो जीव आमकां आज मेळटा क्रिस्ताक वळखला. पूण त्या जिवांतल्यान आमी कशीं आसा म्हणून समजूंक जाय. देखून ते मुखार बरयलो वर्स 25 that's the key to live in the Zoe life. देवाचो जीव जोय म्हणटा आमी. Okay, verse 26, 25 and जो कोण आपणाचो जीवाचो मोह करता तो जीव उगडून घेता. जो कोण या संसारी आपल्या स्वत जीवाचो द्वेष करता तो आपलो जीव सशनीक जिविताक सांबाळता. आमी सगळ्यांनी समजूंक जाय. He that loves his life shall lose it. वस्तुकडे जेजून सांगलें all the three gospels seeds there are four gospels. मातायाच्या बानीला मार्काच्या बानीला लुकाच्या बानीला कोण आपणाचो जीवाचो मोह करता गे तो वगडायता. And he that loves hates his life in this world shall keep the life unto eternal life. सशनीक जीवाक तो जीव उरयता. आतां हांगा लव म्हणटा आसतना जीव म्हणटा आसतना खंयचो जीव He that loves his life कोण आपणाचो जीवाचो मोह करता कितें जावन आसा तो जीव not the joy it is the inner life soul life. तो जीव जावन आसा भायलो आमच्या पडलेल्या स्थितीत आसल्या मनशाचो जीव प्राण असो जीव नाही ह्या युअर सोल लाईफ तो तू उगड्याशी जाल्यार याता तू जियेन आसतना याताका तू नेगार करशी जाल्यार जेजून सांगलें कोण म्हाका फॉलो करता आपणाकच निराकरसून आपलो परीस घेवन म्हाका पटला कोण आपणाचो जीव वाचयता तो वगडायता कोण म्हज्या खातीर आपणाचो जीव दिता तो सशनीक जिवीत घेतलो रावना. सो यू आर सेइंग द डिफरन्स बिटवीन द टू काइंड्स ऑफ लाइफ. दोन तरांचे जीव आसतात हांगासर. इन ग्रीक हाका कारण म्हणटात ह्या जिवाक सुखे लायफ सायकोलॉजिकल. इट इज रेफरिंग टू द लाइफ ऑफ द सोल. ह्या मनीस पडून बदकात आसतना आसलो भितरलो जीव कितें जावन आसा संसारीक जीव स्वार्थी जीव स्वंत जीव. देखून जेजू सांगलें दॅट लाइफ यू शुड लूज इट. तो जीव तुवें भोगडायचें म्हळ्यार निराकरसीचें म्हळ्यार तुवें ताका मोलाचें. 24 कितें सांगलें जेजू म्हणटा म्हणून ह्या गोदिया काड
ओके कोण तशें आमी ताका ताचे संगत कोण मेल्या रोमन चॅप्टर 6 आमी जेजू संगत मेल्या आमकां निकेत केले आमी पुनः जिवन जाल्या विच लायफ वी डायड टू दिस लायफ कितें जेजू हांगासर सांगता की त्या जिवाक तुमी मरून जाल्यार हो नवो जीव तुमचें तें काम करूंक जायना नवी सृश्टी खंयसर जाता आमी त्या नव्या जिवांत when we sing nicely so beautiful but we should get the revelation where is that new creation तो नवा जिवीत या नवी सृष्टी खंय जाल्या खंयसर जेजूचो जीव तो आयला थंयसर that life will come when you lose this life. How do you lose this life? By going to cross. Okay, we'll come to that portion in Matthew Gospel. Matthew Evangelho kumiyaya. Things are same thing. John santana, Yasa santana, ani Matthew santasthana. John Evangelho पुरुष होयचे बरोबर. Okay, carry the cross म्हणून John Evangelho आम्ही वाचतो. काही वाचतो. Matthew Evangelho वाचतो. Mark Evangelho वाचतो. आणि तसेच लुकाच्या Evangelho वाचतो. Okay. Matthew 10 and पढ़िया verse 37 to 39 मुझे वंशड आपल्या बापायचो वा आवयचो मोग करता तो मुजो शिस्ता योग्य नाही मुझे वंशड आपल्या पुताचो वा दुवेचो मोग करता तो मुजो शिस्ता योग्य नाही आपलं पुरीस घेऊन मुझ्या मेटाने चालना तो मुजो शिस्ता योग्य नाही आपलं जीव वाचून करता तो आपलं जीव वगडायता आणि मुझे फसवत आपलं जीव वगडायता तो आपलं जीव वाटायता आमेन मस्तपडी आम्ही ऐकला नाही आपल्या बापायचो आवयचो भुरग्यांचो बायलेचो मुझे वरने मोग केल्यार तो म्हाका खबर म्हणटा जेजू आणि आम्ही समजता जेजूचो चड मोग करीत आमच्या फॅमिलीचो हल्टार मोग करीत ताचे तुका करूंक ना म्हण एक्झॅक्टली इज वॉट इज सेइंग ते कंपॅरिझन घे इट इज नॉट दॅट कंपॅरिझन कितें पुरीस कितें ओके पुरीस वयर थोडं बरयलां न्ही पुरीस होवन सुमला कितें तुमचो पुरीस होवन म्हजो पटलो करा म्हण वॉट इज दॅट क्रॉस pardon following the God's requirements pardon appropriate साधारण संकटे समान असतात आणि थोडे धंजे आसा म्हाका म्हजी बायल पुरीस म्हजी भुरगीं पुरीस दॅट इज टोटली रॉंग ओके पूण हांवें कितें सांगूंक सोडनाका सांगल्यार करेक्शन करा ओके म्हजी बायल म्हाका देवाचो उतर कितें सांगता तस म्हजें झाड आनी म्हजें मास पुरीस जावन देवान दिवना बरी भुरगीं पुरीस जावन दिवना नेबर पुरीस जायना माय नेबर्स तुज्या झगडटात जाल्यार ती म्हजी पुरीस न्ही हां ओके हांगासर आमी वाचता कितें आपलो पुरीस घेवन म्हज्या मेटांनी चलना तो म्हजो सीस सांपोवणे खंयचो पुरीस म्हणून वर्स 39 आमी पळयता आपलो जीव वाचूंक सोदता तो वगडायता पुरीस तसो जावन आसा जो मरूंक जाय पुरीस कितें दाखयता क्रॉस टॉक्स अबाउट डेथ going to die all of you are to die जेजून तेच सांगिल्लें परतून carry the cross that means go to die what is it going to die in verse 39 आपलो जीव वाचूंक सोदता तो आपलो जीव वगडायता cross is to die with Christ to the life that has come and corrupt जाल्लो तो जीव आदामाचो पत्कावर corrupt जाल्ली ती आदलो सैंगो आदले सैंगो पापाचे सैंगो पत्काचे सैंगो ओके आदामाचे सैंगो तुम्ही बरोबर सांग that's the cross where you die जेजू गेलो पुस्तक आमकां एखाद्या वेळें that's why John 12 आमी पळयतना पुरीस वेगवेगळे बरोबर ना कोण आपलो जीव वाचून पळयता वगडायता ऑफकोर्स यू कॅन ॲड मेनी थिंग्स टू क्रॉस कितें जावन आसा क्रॉस कश्ट म्हणून सांगितलं सफरिंग म्हणून सांगितलं दॅट इज ओके देवाक जेजूक आमी फॉलो करता कश्ट येता प्रॉब्लेम येता इट इज डायिंग ऑफ द सुके लाईफ द लाईफ दॅट इज करप्टेड ओके आता उपट म्हणून सांगया देवान आदामाक सृष्टी करताना जीव मोकल्लो त्या वेळा तो परफेक्ट जीव खंयचो
biological life is perfect and also the inner life, soul life is perfect असलो तांतो corruption नातिले कित्याक कोता घेवन नातिले देखून तांकां कते कळोवना तांकां देवाची महिमा तांचेर आसली केदो आडू उरलेले फळ केले तर तांचे दोळे ते झाले म्हणटा त्याच्या म्हळ्यार पयले दोळे उक्ते नातिले की before they ate the fruit they were not seeing दोळे आसले पत्नीक दोळे देवा पळोवंक सच्चे दोळे ताच्या कुडींत महिमा आसली तशें नांव ते महिमेचे दोळे आसले ते महिमेचे दोळे बंद झाले आणि शारीरिक दोळे ओपन झाले कारण तांणी तो आडवरलो लोक केलो की त्याला तांचे दोळे बंद झाले म्हणून पळयतो केन दोळ्याविषयी मस्त संदेश आमी आयकून आसले पळोवच्या विशयी they saw wrongly or they saw something in the flesh तशें नांव तांकां तशें जालें हांगासर जेजू सांगता पुरीस होवंक जाय त्या जिवाक तुमी मरोवंक जाय carry the cross and follow me that you put to death the life that has come through Adam आदामांतल्यान तुमकां आयलें तें same work तुमी सोडूंक जाय निराकार करूंक जाय of course पुरीस मनी other things teach करता आमकां suffering जावन दी ते जेजू फॉलो करतना तुका गणे जावन दी पुरो आसा but main what he was teaching is verse 39 he that finds his life shall lose it and he that loses his life for my sake will find it that's the joy life तुका joy life मेळाचे जाल्यार देवाचो जीव मेळाचे जाल्यार देवान तुजे ते एक पूर्ण जीव वसूंक जाय एन्सामे दीक्षा आसतना काडण्यात आमच्या बाप्तिसांत आमी ते करता पण आमकां कळीत ना थोड्यांक या गुणांनी आमी समजोवंक ना आनी की आमी रक्तामासांची येतात जावंक पुरो देखून म्हणटा ते तो जीव गेला नवी सृष्टी जाय तुका नवो जीव आयलो दिस इज द चेंज दॅट गॉड हॅज ब्रॉट टू ब्रिंग हिज लायफ या जोया लायफांत आमी जियेचे जाल्यार या देवाच्या जिवांत आमी जियेचे जाल्यार या बर्ण जीव आमचे ते आसूंक या बर्ण जिवांत आमी मुखार सुद्दां नजो दॅट्स द डिफरन्स तूं बर्ण जिवांत आनी जियेते जाल्यार देवाचो हो जीव काम करूंक जायना देखून हो जीव आमच्या सोल लायफांत या आमच्या प्राणांत आमच्या मतींत ताचो प्रभाव आसूंक जाय यू लिव बाय दॅट लायफ गॉड्स लायफ ओवरटेकिंग द लायफ दॅट इज इन युअर सोल म्हळ्यार नवी सृष्टी जाली आमी आत्म्यान त्या आत्म्याच्या नवी सृष्टी जावन तुज्या मनान तुज्या भायल्या मनशांनी तो जीव वळोवन येवंक जाय इम्पॅक्ट द सोयल लायफ गॉड्स लायफ इन युअर एवरी एरिया हर एका कार्यांत हर एका भागांत तो काम करूंक जाय आनी तो जीव ताच्या उतरांत आसा जॉन 6:63 कितें सांगता म्हजी उतरां जीव जावन आसात आनी आत्म जावन आसात बाय दॅट लायफ यू विल हॅव इम्पॅक्ट ऑन युअर सोल लायफ तुज्या प्राणांत असो प्रभाव पडटा तुज्या मनांत आलोचनांत प्रभाव पडटा तुजी चिंतना बदलता ते इम्पॅक्ट ऑफ दॅट लायफ आदामाते विंगड जाले आदामाते कितें विंगड जाले परफेक्ट जीव आसलो ताच्या सोलांत तसो परफेक्ट जीव आसलो ताच्या कुडींत पूण तो दोनी जीव करप्ट जाले जाल्यार ताणें तें फळ केलें आनी तशें जावन ताका जोया लायफ मेळोवंक अवकाश जालो ना संपूर्ण अवकाश मेळोवंक ना कित्याक ताणें तो फ्रूट खावना जिवीत असो फळ ताणें खावना तशें ताका अवकाश मेळोवंक ना पूण आमकां आतां अवकाश मेळटा रिवर्स ऑर्डर कशें रिवर्स ऑर्डर नवी सृश्टी फर्स्ट ही गिव्स जॉय ताका जॉय लास्ट खालें आदामाक आय होप यू अंडरस्टँड आदामाक देवाचो संपूर्ण रत्नीक जीव दिवंक त्या एका रुखार फळ दवरलें तें ताणें खायचें आसलें ताणें खावना तें दिवचे पयलीं आदामाक देवान परफेक्ट कुडींत लायफ दिलो परफेक्ट ताच्या प्राणांत लायफ दिलो विदाउट सिन and then joy should have come to him ताच्या मागीर जिविताच्या रुपांत कंप्लीट लायफ एज आसलो then Genesis chapter 2 would have jumped to Revelation chapter 21 Genesis chapter 2 तावन Revelation 21 पासून सात जाते एखाद्या वेळा ताणें तो जिवित स्वरूपाचो फळ केलें जाल्यार because he did not eat that fruit the whole story is like this because God देवाक कळत आसलें देखून Genesis 3 तावन Revelation 20 पासून आमी वाचता बायबल देवान तयार करचें तो जोय लायफ देवाचो जीव परत मनशाक क्रिस्ता मुखांतर दिवंक आनी कसो आमकां येता रिवर्स ऑर्डर म्हळ्यार फर्स्ट इट कम्स टू युअर स्पिरिट मॅन नवी सृश्टी जावन तो जोय लायफ तुज्या आत्म्यांत येता क्रिस्त थंय आयला जाता आनी तो थंय येता जाल्यार मरोवंक आसा क्रिस्त सांगता तुज्या प्राणाच्या जिविताक सोल लायफाक या स्वार्थाक सेल्फाक आनी तशेंच तें रक्तमासाक मरोवंक आसा तें मरचें काम जेजून केलो तुका वर्ताना खुर्साक
that realization आमकां आसूंक जाय. देखून सांगलें हें तुमी घडयल्यात. हो जीव तुवें नाका म्हळ्यार निराकरशिल्ल्यार म्हजो जीव तुजें तें कंप्लीट काम करूंक साथ जाता. हालेलुया. I hope you are following. आपण आता पळयतात मग ते कळीत करता म्हणून. सो देखून हांगासर बरयलां ह्या जिवान तुमी चेंज म्हणून तो क्रिस्ताचो जीव. आनी एक बायोस लायफ म्हणटा. बायोस लायफ म्हळ्यार कितें? The physical life. And that's what this world is controlled by. ह्या जिवेता मुखांतर ह्या संसार कंट्रोल जावन आसा. लुकाच्या वाण्यात आमी वाचता chapter 8 and verse 14. ही ओपार जेजून सांगलेली आवश्यक. ओके, ओंपणून तू गेलो मी थोडे मी पडपार पडले, थोडे सायडार पडले, वाटेर पडले आणि थोडे कांच्या झाडांनी पडले आणि थोडे बऱ्या मातयेर पडले. कांच्या झाडांमध्ये पडलेले बी म्हणून देवाचे उतार आयकताले हेर थोडे पूण ह्या जिणेचो रटावळी त्रस्त काय आनी कुसरायो आमकां चीड दितात आनी तांचे व्हड पिकोवंक सोडिना. ते की बरे सुवातेर पडलेले बी म्हणून बऱ्या सुवातेर पडलेले फळ दिता. पूण कांट्या झाडार पडलेले फळ दिवंक प्रयत्न करता पूण फळ दिवंक अडखळ जाता. कित्याक थंयसर ह्या संसाराची रटावळी ह्या जिवाचो रटावळी जिणेची रटावळी. जिणे म्हळ्यार इंग्लिशांत कितें बरयलां? And that which fell among the thorns are they which, when they heard, go forth and are choked with the cares, riches, pleasures of this life. In life is the Greek word is bios. You can connect WhatsApp. This is the Bible. You can refer the online. Greek and Hebrew is there for the Old Testament. Now as well as Greek and Asa. We pray online also. So there it speaks about three kinds of life. And younger life put us like bios life. So we understand what bios life is. So जीव कितें जावन आसा हांगासर आमी समजता. ह्या जिवांत कितें आसा? cares of this life, riches of and pleasures. ह्या संसारी खातीर मात्र जिवनच्या अनेक प्रकार संसारीच्या रटावळींत ह्या जिविताच्या रटावळींत कितें आसा आमी पळयता. See, this world is a world of pleasure and pressure. दुनिया आसा त्या संसारांत कितें आसा? प्लेजर आसा ह्या संसाराचें आनी प्रेशर आसा. cares, content and riches. Riches are good, but then we live only for riches. Okay. ह्या संसार riches खातीर मात्र जियेता, only for money. And this world कित्या पासून जियेता? प्लेजरा खातीर मात्र जियेता, कुशळाये खातीर म्हणून बरयलें. आनी cares of this life म्हळ्यार ह्या जिविताचें प्रेशर. And it's a tremendous competitive world. वो संसार कितें जावन आसा? भयंकर कॉम्पिटिटिव्ह जावन आसा. आनी शिकतना तितलें कॉम्पिटिशन नासलें, आतां चड जाता. आनी कितें जाता? See, we are bound by this kind of life. देखून जेजून सांगिल्लें अशें आसतना चोक जाता म्हणून. चोकींग I understand. की बेजार तुका चीड दिता म्हणटा. चीड दिता. चीड दिल्यार तुका कळटा फिजिकल चीड हें जिवितांत जीवनांत. Okay? You are unable to overcome. Only way to overcome is Zoe life. When you bring Zoe life into this situation, what happens? You will overcome the pressure. You will not desire the pleasure. You will not enjoy the riches the way you should be riches. तू ग्रेस्ट के अंदर शंभरवा नाही या ये संतरच्या कुशळ्यांत पासून नाही या प्रेशर वगैरे तुका सेट मेळटा. कित्याक जिवीत जेजूतून आयिल्ले थंय सगळो प्रभाव करता. माइंड रिन्यू जावन तो जियेताय. चड आसूं दी उणें आसूं दी, बरें काम आसूं दी वायट काम आसूं दी, कसं तो गरज आसा देवा तुका सांगता he will supply all my needs according to the riches. needs आतां एवढे जायना. he will definitely provide. go after his principle. ताचे प्रिन्सिपल आमी घेतना आमकां साथ. सो हे बायोस लायफ म्हणटा आसतना ह्या संसारी जिवीत म्हणून घेया. ओके, बायोस लायफ ऑफ दिस वर्ल्ड. आणि एक वचन आसा ओके 1 John 2:16 पडलें तें सही बायोस आसता. 1 John 2:16 you read, you all know that word. Okay, 1 John 2:16 संसारात असलेले
जीवनाचे पोकळ दौलती. The last, એટલે બાપા કામ નહીં, બાપા સંસાર કામ નહીં. that's to the place, that's to the eyes and the pride of life. What is that life? Bios. The word in Greek is bios. It is not suke. म्हणाल संसार जीव, जीवित, संसार जीवित. किती असा pride असतं त्यांचं. This is not from. Where there is no Zoe, this is what will be there. So what did God tell us? Pray for all these people who are ruling you. देखो देवान सांगले 1 Timothy 2:1. सगळे मनुष्य तर मागणी करा. किती बसतो? Let us read. That is also bios. 1 Timothy chapter 2 verse 1 and 2. First Timothy chapter 2. आम्ही जरा मागणी करतो. अधिकारी कसं? तर पहिले सुवाते समेश मंचापासून देवाकामी मागणी, प्रार्थना, विनंती आणि उपकार स्तुती भेटे जाईल म्हणून हा वक्ता ऐकून समजा. तसेच आम्ही शांतीपणे आणि सहजतेने धार्मिक आणि मर्यादेचे जीवन सारे जीवनानं शांतीनं त्यांचे जीवन लाईफ म्हणून सांगितलं. All kinds of prayers and all those who are in authority, we may lead a quiet and peaceful life. What is that life? Bios life. That is life in this world. आणि अधिकाराच्या बुद्ध्या असलेल्या या समेशपासून मागे वो किंचित जीवन peaceful life पण बनला नाही. It's not so. It is the life that we have to live because we have bios. We have suke in us. आमचे ते सोल कसा, आमचे ते बायोलॉजी जीव कसा, काम करून कसा, तिथं जाणं सांगलंय. या संसारात अधिकार करतो वो जीव. आडळीतापासून मागा तुम्ही. आम्ही काय मागतो? पॉलिटिशियनापासून, लीडर्सपासून मागतो. So that our life, it's not so. It is the life in the world, the society, secular life. Let it be peaceful. ते समाधानाचे जामचे पासून आम्ही या संसारात. So we understand the different types of life that is written. The biology पर्यंत where we come to society. Okay? Things are samadhana because system should be working well. Things are most अन्याय जातात नाही मागता. अन्याय वस्तू सोडणं सगळं कळीत असतं. देखून देवाने सांगितलं मागा तुमचे जीवित peaceful जामचे पत्र. ये life not God's life. Your natural life, normal life that you are living. Let it be peaceful, so you pray. Okay, देखो ना माँ. आमचे भीतर कोण असा? जोया असा. आमचे भीतर जेसूस जीव असा. We live by the Zoya life, so we are able to pray. देखो देवाच्या आत्म्यामारी पद आम्ही मागणी करू शकतो. आणि या संसारात असल्या या जीवीवर तुझा अधिकार येऊन म्हणून मागू शकतो. तुझे राज येऊन म्हणून. आणि या अडळतेच्या या अधिकार असल्याक तेव्हा तू जाणणार म्हणून म्हणतो. So that we may have a peaceful and quiet life. And we will live godliness. त्याच्या मारी पद आम्ही जोयले पद्धत जीव करू शकतो. We are able to live by the God's God kind of life. देवाने दिल्या त्या एका जीविताच्या मुखांतर आम्ही जीवू शकतो. 2 Timothy 2:4 आणि त्यांचा सन if you read 2 Timothy 2:4. इतिहास समेश मंचानी कारण जोडले आणि No, 2 Timothy 2:4. 2 Timothy 2:4. No soldier gets entangled in civilian pursuits, since his aim is to please the one who enlisted him. 2 Timothy 2:4 के सैन्यात भरती जाऊन आपले सरती करतो शिपाई लौकिक रटावळीने घुसताना आपला कौलिक दाखल केलेल्या अधिकाऱ्यांना खुशी करून त्याची अपेक्षा. लौकिक रटावळीवर बरेला. But in English it says the man who goes for war. सैनिक काय करता? तो या संसाराच्या जीवांत okay affairs of this life तो रटावळींद बरो नसना. That he may please him who has chosen him to be a soldier. But we understand. आमकां ते कंपेर केला. आम्ही या जीविताच्या रटावळीने बुडवणं पडना. या जीवाक देवाच्या जीवावरवी हाचे राजवटी काढलेलो आम्ही जीव करू शकतो. So this is the life, the biological or worldly life, the secular life. Okay, secular life would correct जाता. Okay, the secular life, and then the inner life in the soul. हे दोन्ही जीवावर आमकां 9:60 देवाचो जीव मेळिल्ल्यावर जेजूस त्याच्या राजवटी घेवन आम्ही जियेता. That's why carry the cross. Death to this. To ruling, death and again separation. See, what is death? Death is separation.
यू डाय टू सेल्फ म्हणत असताना या स्वार्थाच्या जीवितातून डोंट लिव्ह फॉर ओनली दॅट, यू लिव्ह बाय द जॉय लाईफ ओव्हर दिस लाईफ. जॉय जीवितात अचीव करतो आठवड्यात आमचे मित्र असतो जेजू ग्रेटर. यू ब्रिंग दॅट ग्रेटर वन हू इज इन यू टू इम्पॅक्ट दिस वर्ल्ड. या संसारात जी येतात सेक्युलर लाईफ या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आम्ही जी येत असताना कामाच्या जाग्यार असताना शिक्षेच्या जाग्यार असताना काही नसतं हॅव दिस लाईफ रुलिंग तुझे वंकात तावणं रूल करच्या कसोत ते आढळतं करच्या कसोत देवाक आम्ही अवकाश कर देतो आणि दॅट्स द ओनली वे वी कॅन लिव्ह बिलव्ड. तसे मात्र आम्ही विश्वासितांची जीवन जगतो. अदरवाइज विल बी स्ट्रगलिंग. देयर इज नो लाईफ. दॅट्स व्हाय विश्वासाचे जीवित थोडे कुठे संसाराच्या व्यक्तीच्या विसवड असमाधानाचे निराशेचे जाऊन पावता कित्याक दे आर नॉट लिव्हिंग विथ द जॉय लाईफ. दे वॉन्ट टू लिव्ह ओव्हरकम बट दे डोंट नो हाऊ टू ओव्हरकम. संसाराचे कसे क्रिश्चन असतात पळय मस्कडे नाही ऐकलं सी दोस पीपल किती सक्सेस असतात आम्ही पळय सगळे घेतात असं विश्वास पडा. Why? Because you are not living by the life that God has given you, the life that Jesus has given you. You are not living that life. When you don't live by that life, it is a struggle. But this struggle is a thumb. And then we hear some messages of condemnation to someone and you are finished. This is what happens in many places because you get condemnation because you don't know how to live by the Christ life. आणि तू समोर म्हणून ऐकत आहे आणि की जडायचं जेजून काय सांगितलंय अय्यो तुझ्या जडायच्या तुझ्याच ऑल युअर हेवीली लेडन पण ते ये जू असले बिकॉज ऑफ द सुके लाईफ अँड बायोस लाईफ या एका बायला जिवितावरवी आणि या एका संसारी जिवितावरवी सेक्युलर लाईफच्या प्रेशरवरवी आणि तुझे वयर असल्या एक इनर सेल्फ कॉन्शियस लाईफ वरवी असले ते बर्ड सोल लाईफ हे करता तेजून सगळं म्हणजे जसे या आणि म्हणजे जाऊन शिका म्हणजे जो हाडू कित्याक हांव तुका दिता विषय सी दॅट इज अ ट्रान्सफर ऑफ द वे ऑफ लिव्हिंग फ्रॉम आवर लेवल टू दिस लेवल एंड बिकमिंग वन विथ इट टच संगत एक सांग देखो नो जेजून आमकां हें शिकोवना कितें शिकोवना कशें कर तशें कर तें परमेश्वर आतां कितें कर परमेश्वरान तूं अशें केल्यार सोदूं तशें केल्यार सोमा अशें केल्यार सोदूं तशें केल्यार सोमा डूस एंड डोंट्स जाले आतां कितें डूस एंड डोंट्स आतां क्रिस्त तुजें तें आसून जेजू तुझे ते आसन पवित्र आत्मा तुझे ते आसन सांगता जीवन की समस्या अब हम अलग नहीं हैं हम एक ही हैं हम यहाँ इंगड नहीं the next one servant of God sings अब हम अलग नहीं that blesses me like anything हम यहाँ एक साना सम जेजू सांगता एक साना सम में जी और मात्रा में ज़ैत बन सकता even prayer becomes a burden when you don't know this truth. हे सत्य कळत नसल्यार मागणी आमकां बसता इतले मागता कितें जायना तूं जेजू सांगता एक जण आसून जेजू कितें सांगता तें सांग देवा कडेन इट विल हॅपन इवन इफ इट डजंट हॅपन गॉड नोस समाधान आसता फिलिपियन्स 4:6-7 हाचें समाधान तुका रूल करता इट विल रूल यू इट विल कंट्रोल युअर लायफ तुज्या जिवितांत केदाळे समाधानाचें जिवीत आसता सो आमकां ह्या देवान दिल्ल्या जोया लायफांत जेजूच्या त्या जिवितांत आमकां जिवंक कसो देखून तुज्या संदेशानंतर सर्व इन युअर प्रेझन्स इज heaven to me that because you are connected with Christ has become one तुम्ही दोघं एक जाऊन आसा आणि एक जाऊन येताना ताजी येताना जेजू कितें करता तें कर न्ही जेजू आनी हांव सांगता many times we hear what would Jesus do in this situation that is not the way of approach what would Jesus do through me in this situation I and Jesus are one then together we will handle the situation he will give me the wisdom जेजू म्हाका तें जर wisdom दिता तो म्हाका जाणवाय दिता बापाच्या एकवटान आसून तो काम करी लागलो जेजू बापान कितें सांगलें तेंच ताणें केलें It's not what Jesus would do, it's what Jesus would do with me, through me. मुझे मुखांतर हांव आनी जेजू एक जावन कितें आमी करूंक शकता आनी करता देखून जेजून सांगलें जॉन 17:3 कवी नो जॉन 17:3 This is eternal life. What is eternal life? Might know you
true God and Jesus Christ whom He has sent. Knowing is becoming one in this way. ताका लक्षियान जाना नाम एक मासन चेंज. Knowing is the word in the Bible, in the Hebrew it is becoming one flesh. It is used between husband and wife. Okay, that knowing of the Father and the Christ, that one is becoming one. ताका तुम्ही जाना जाऊ कितने कितने जाऊ सा सस्निक जीवित या जोयर लाइफ सामस. That is the life, the relational life. त्या जीवन आम्ही आसों कुठे आमका आपण देना आणि we will live by that life. Only Christ can live that life. And this life is shared between the Father, Son and the Holy Spirit. वो जीव देवाचो बापा ते पुता ते आणि पवित्र आत्मा. Three in one. They share that life. And that life is given to us. It's a relational. त्याची संगत एक समजून. ते पात्र कसं जाईना. पात्र कसल्या ते बोलले तुला कळतं. तू मोठा आहे. Soul life, secular life को वाटत असताना, this life of God will overtake. तुका त्याच्या वेळेला overtaking. The goodness will flow from Him. त्या बरेपणात तू राहत आहे. You will not go for the things of the world. You know how do you overcome the things of the world? Amen. It's the love of God, love of the Father. तुझ्या मोगात समरावत आम्हाला सांगितलं. I will live in the love. When you live in His love, there is everything. The holiness, the perfection is there. Things will not hold you. You hold the things. The problem is riches. हमका दियो किधर बसता? हम किधर रहने दिए? If the things are yours, you can give. If the things are holding you, संते किती आमचं ते असत की संते वस्तू तेव्हा हमको प्रोसेस करते त्याला हमका दिख जाएगा. You understand? If I am holding something, I can release easily. But if the thing is holding me, ती संते किती मुझे ती असत की वस्तू असत की. थाने माको होल्ड कर दोर लगे. मैं भी मानी कर whatever. The money is holding me. Then it's difficult. Means I am the owner of the money. If the money is the owner of me. This is what happened to people of Israel. Israel like this अंदर है. Israel बाहेर आहे. पण इजिप्त त्यांच्यातून बाहेर वस्तू नसले. बसायला गावाला येताना इजिप्त असं तेवढं असेल की त्या इजिप्तांच्या इतर असं. That is the seriousness, serious problem. If they had come out and they had come out from inside also, they would have no problem. 40 thing unchi gazinatli. 40 te oni marila. Basela gawa kai. Today we have come to the promised land in Christ. आज आम्ही ख्रिस्त ते त्याच्या promised land असतो. So here we live by His life. त्याच्या जीविता मुखांतर आम्ही जीवित आहोत एक साथ. So you overcome. Many struggles will be there. We say the Lord, you take me through. त्यानंतर त्याचे प्रकार काढले. So He will take us through. He will show the way. तो आमका कंडे सामनो त्याची वाट जागे. The John 10:10 is the abundant life. John 10:10 आमका होतं. I have come to give you the Zoe overflowing life. तुमका तो जीव तू कमाई ना तो जीव तू काम दिला. आता आमका दिला. त्या जीवात आम्ही जीवन वसा. It's a quality of life living with Him. त्याच संगता त्याप्रमाणे आम्ही जीवनचे साधन असतो. It comes at new birth. Okay? देवाचं जीवन कधीला मिळता आम्ही बोल नाही घेत तसं. John 12. See, whenever we give birth, no, but life comes. लिगे, no, हे बघे जर म्हणतात ना जीव आहे. काही तर राहिलो. देवान दिलो. by birth. तसेच देवा त्या जर म्हणतात तसं जीव घेऊन आम्ही जन्मलो. आमका तो जीव त्याने फोग केला. It's by the word of God. 1 Peter 1:23. 1 Peter 1:23. You are born again by the uncorruptible seed of the word of God. जेजूस जाऊन असा. त्या एका अविनाशी पुत्रता. ओके? तुम्ही जर कोण घेतला आणि त्या जन्मात आम्ही असाव. मग त्या जीवांत आम्ही सदांच जीवंक तो आमकां सगळं दिले. Always be conscious about that life which is in you. तो जीव तुझ्या त्या समानात केलाय. उद्या सदासुदी आणि ज्ञान तसुदी आणि तेही तो आमचं जीवन प्रयत्न कर. Especially when the struggles come, problems come. Know that you are overcoming by the one who is in you, who is the life of God. तो तुझ्या त्या असलं त्या जीवात आम्ही तुझ्या जीवनचं जाऊन समजणं आम्ही एवढा समजून जाईल. So that is our habitat. Habitat म्हणतात म्हणजे परिसर. Fish has to be in the water, isn't it? Fish काय असते? Where better? Plant has to be in the soil. Plant. त्यांचे एक जड असते. मग ते तसं तरी त्याला ते
आता बोर्न अगेन जाले आमी न्यू सृष्टी जाले आमी कितें आसा तर ते एक जण आसा मोमेंट यू मिस दॅट हॅबिटेट तो जागो तूं मिस करशील जाल्यार यू आर फिनिश्ड वी स्ट्रगल टू लिव ऑलवेज लिव इन द युनियन विथ फादर सन इन द स्पिरिट द युनियन देखो जेसू सांगले संसारात आसात पण संसाराचे नाही म्हणून जोया लाईफ आसात तुम्ही नॉट इन द सुखे ऑर नॉट इन द बयोस लाईफ दॅट लाईफ इज देअर ब्लड हॅज टू फ्लो नो I have to work presented it. Okay, we live in that life. But that life is powered by the Zoya life. देवाच्या त्या जीवातून त्या जीवावर हातोटी घेऊन आम्ही जीवनचे जात आसा. So always remember, this life is in His Son. Okay, Uttargata Sarvan, John chapter 5, verse 11, 12, verse 20, just version. This life is always in the Son. Okay, when John 5, 11, 12. And we are with Him. And we are in Him. We are united with Him. This is the record that God has given to us, eternal life. And this life is Amen. तो पुत्र असा म्हणजे ते नाही आणि तो पुत्र म्हणजे ते असा तसे नाव तो जीव म्हणजे ते असा never tell God give me this life जेजू म्हाका हो जीव दी जेजू तू म्हणजे ते असा हो जीव जा recognize His presence त्याचे प्रसन्न किदाणे आम्ही recognize करूंक जाय of course we pray reveal more yes more of you Lord yes more of this life Lord Lord, good and don't walk. But never forget that He has not left you. He never leave you. So do your thing. Ask for the Shodina. Eternal life, this life is in His Son, and His Son is in you. Verse 12. You can put that in. Amen. Putu तुझे ते जिये तगी ना यात एक सवाल है. Kristu तुझे ते जिये तगी. Kristu तुझे ते जिये तगी तुझे ते जीव आसा. आणि त्या जीवानं पडम साय. By the word, every word that comes out of the mouth of God, तो जीव घेऊन सुरू करतात. That's why where we get the life in His word. We meet Him again and again because we are in the secular world. किती आम्ही या secular world असतो. देखो थोडे थोडे म्हणतो वेगळी वरी आपण नाही जाय ना देवाचा टाइम असा माऊला त्यांनी सांगले गेला तिथे बरे ना जेजू जुमाईला तिथे होते पहिले धर्माच्या झाल्या दिसत नाही कम लॉर्ड सून ओके ना 40 years over he has not come okay we don't know this coming don't problem but we live with Him in this life wait 40 days event देवांता का जीव दिलो ते this are also already असत परमेश्वरला एकत्र कान काउंट घेऊन गेला 40 days it's a powerful जीव आणि ते दिसलो in the physical world because आम्ही पडत आहोत या जीवन कावनो आम्ही जियत आहोत who has son he has this life and verse 20 1 John 5:20 देवाच्या पुत्राने तुमचाली घेऊन खऱ्या देवा कोण येऊन आमचा ज्ञान दिला दिला म्हणून आम्ही जाणा आम्ही खऱ्या देवा सवय असा त्या देवाच्या पुता जेजू ख्रिस्ता सवय आम्ही असा वस्तू करो देव वस्तू सस्ती केलो आमेन मस्त ध्यान करून जाय या वचन सिकुडायचे वचन तुझे ते किती असं म्हणजे दाखवून देता Son of God has come and given us the understanding आमका आलोचन करूक समजणी दिल्या He has given us an understanding that we may know Him ताका जाणा नाव ताका लक्षण एक जण जाणा नाव who is true तो सत्य and we are in Him आम्ही ताचे ते आसा एक जाऊन that is true आम्ही ताचे ते आसा ते करे ते सत्य हालेलुया सुंदर रात जेजू आयला ख्रिस्त आयला देवा समोर आमका संगडी दिला ताणे आत्मा मुखांतर आमका कळीत केला ताणे ताच्या आत्मा मुखांतर कितें म्हळ्यार आमी ताचे ते आसा म्हणून वी आर वन विथ हिम and that is true ते सत्य we may know that it's true that we are in Him that is true don't put in the true answer तो आयला ते सत्य तो कोण सत्य तुम्ही जाणा गेला
तितले मात्र नाही, तुम्ही तांचे आसात, ते आसात. Know him that is true, and we are him that is true in him. That's most important. तो आईला ते सत्य वचन तसा, पण आम्ही तांचे ते आसा ते सत्य उघडपे जाऊन आमकां सांगताय. Hallelujah. If we have this revelation and life, nothing can stop us. Nothing can affect us. I have job or no job. Because God will give. I'm not saying that. You will live above this world. या संसारात तावना वयर में जियता. देखो जेसु तले वयर शक्ति, वयर तावना जिये हम. This is the life that you live from. And if you don't learn to live from this life, you must struggle with that. कोई मुस्लिम देवाचे सेवा करतनी जेवण नसताना काम करतात. What is sustaining them? आणि त्यांची स्टोरी एकदा मागे कळतं. एकल्या जेवण नसतं नाही. घरा येताना कशी म्हणे वाट लागतं नाही. He never tells that he doesn't have. But God provided miraculously later on. What was sustaining their life? त्यांचे सस्टेन करतले कानानुसार तो जीव, सर्गेसु जीव, देवासु जीव, त्यांचे ते असो. No shadow of doubt. Today that's why many places struggles come. Apostle Paul त्यांना व्यवस्था उदाहरण दिले घेऊन आपले मार्गाला लेखले. पण आहो जायचे म्हणतात. त्याची कृपा मला बरोबर केली. The life that he lived was not the ordinary life. It is a living from above. आम्ही ऐकले त्या जीविताकडे आपले दिवस त्या जीवाची बघायच्या. Don't understand, get the revelation. Get it understood. Don't struggle for the small things. एक दिवस असता एक दिवस असं ना. Okay? In the queue somebody may bypass the queue and move करू शकतो. माका मिळायची चान्स आणि एक लाईक मिळाला. दगड कसं नाही का? God bless it. This is temporary. Temporary sounds. आपण वस्तुबडी struggle करता. Thomas. That's what Jesus said. Die to that self life. Die to that bios life. त्या जीवन जिये नका. Die दरकार आहे separation. Don't live in it. Don't live in the sukha life. Okay? सुखी मला सुखन दिलं नाही. Don't live in that soul life. Live by the spirit life. God's life. Zoya life. And even in the Son, Jesus Christ. This is the true God and eternal life. ಎಂತ ಜಾವನ ಸತ್ ನೀಸ್ ದೇವು आणि वस्तू सृष्टिक जीवित यांचं जवळ सृष्टिक जीवित काय असं सृष्टिक जीवित आल्या उपरांत नाही आता. ओके सो नेवर प्लॅन फॉर गोइंग टू हेवन. द लाईफ स्टार्ट्स हियर. जीसस डिड कम अस टू टेक द हेवन. जेजू आमका सरका करू काय लोगे सर कितना काढ नाही सर कितना काढ ना सर गंगा नाही लो आमका सरकार अभ्यास त्याच्या सन्निधी आणि आमची स्थिती बदलता. ही फूड सोडून कसा ते वस्तू टेंट सोडून कसा बरें टेंट आमकां मेळटा आनी ती बरें टेंट मेळटा आसतना वी विल नॉट बी सिटींग नन ऑल आर सेम. जीसस सेड देयर विल बी नो मेल और फीमेल. ते आदमी कडेन लागले जेजू कडेन एकल्याची बायले खडाई कोणाची ती तुला ते तू कोणाला घेतो ना बायले ते ना त्यांच्या सगळे देवाचे आंज आंबोरी असतल्यात. Of course, we will be able to identify one another, but we will not see the gender difference. There is no gender difference. If there is no gender difference, why here? By the Spirit we can remove that gender difference here also. The culture must style. तसे ना तिमोथी बरेले, पौलन बरेले, तिमोथी बरेतना, आणि preach करतो, आणि preach करतो. But some hold on to that. I am not against that. Just come. But actually, there is no gender difference before God. देवा मग त्या difference ना. All are same. Can give the word. God can use a woman. God can use a man. Equally for His glory. देवाच्या महिमेपासून देव use करू शकतात. तर मग त्या त्या मोठा स्टोरी आज आम्ही जीवनच्या जेजूच्या जीवत. Today we live by His life, and He is the life-giving Spirit. आता बताओ मरण है जेजू तावनो जीव आयलो लाइफ गिविंग स्पिरिट तो जीव आमकां दिवस सांगना सांग. देखो जेजू पुनर्जीवन जाला बघी सांगले ना से सांग किती सांगले आणि फुकले श्वास फुकलो म्हणजे ते जीव फुकलो. कसे बाबान म्हाका धाडला तसे हांव तुमकां धाडटा आणि पळयत मग फुकलो म्हणटा रे पळयत एक्चुअली जोया लाइफ वाज गिविंग जोया लाइफ. Because कोई जब महिला में तो जोया लाइफ कंप्लीटली दिसून येयलो पळयत म्हणजे वडात वो जोया लाइफ आमचे ते पळयत नाही वडात काम करचे. Okay, what I am saying it is by the Spirit. Holy Spirit is doing from Christ. Indwelling Christ म्हणटा असताना पळयत आमचे ते ख्रिस्त स्वत ताणे काम करचे ताणे तो फुकलो ताका तो जीव जल्लो सांग.
So that's why Galatians 2:20, my favorite word is this. I think all of you know by heart. Galatians 2:20 आपको सबने by heart ऐसा पता है? By heart करिए. Okay. Not by heart here, by heart, in the heart, and live that life through the heart. Kalsanta on heart and the Gevno and the Jerusalem. How they increase. And not one moment pass without living in that union. सुख सत्ता नहीं तो यूनियन ब्रेक से ना उधर सदा समझा है और निष्फल पड़ता नहीं तो संबंध टूटा ना तो ब्रेक से ना born again the spirit is inside it doesn't break when you do a mistake when you get angry or suddenly upset immediately realize and you repent and say oh I did a mistake Lord let me live in that yeah जीवन तो हम जीवन में सदन रागे सदन समाधान it is possible because not I am living he is living and what I am living नहीं सकता my new born again spirit आप कितने जगह ताने दिले तो बावर तो मुकांतर आप जिया था तो बावर ताने दिला तो Christ in us the hope of glory we are united with him one with him कच्छ संगता एक जाऊँ आमी जिया था there is no separation केला finished we can't live no he is in you always that I relate उधर का तो release करता sometimes we say come उन्हें बिदरता नहीं है पे we don't say come down release from inside तो तुझे दिया सदला बिदरता नहीं है ना में मांगने के लिए and where पड़े ना ने तो बिदर पड़े born again spirit there he has made his home correct ने तुम्हें मुझे जीवित या मुझे प्राण temple के लाइन what does it mean he is there okay release from inside देखो जीवाची वालों वलतल होने नहीं जीवाची नहीं क्या बिदर दाम वलतल इधर तो असली हो रही है से मर्जी he is there once forgiven and cleansed washed and Jesus has taken over Jesus नो things आगे तक क्या लगे हमारी तो एक समझिए था let that be our abundant life beloved वो हम सब abundant life हम आने जीवन करते हैं and any time any struggle तो तजनी पार्टी है and touch it on together Lord good man the middle yes we are standing in the grace because he is there तो व्यक्ति group में सो group में कितने नाम सा is a person love is a person life is a person हम तो जी and that is why okay मांगे तो यार वो करोगे वो अच्छा तब स्वर्ग में हम चला गए ये ग्रुप था सब जब शब्द something he has प्रकटित कर अंदर है तो गिर अगर बड़ा में जीवित अंतरिक्ष संगता एक बड़ा नाम में भक्त चला या बड़ा तो संगता tell him that I want Lord to live always in the union with you तुझे संगता ये एक संसाधन से जीवन चाह ये मकमती मात्रे दा कालसान सुंदर आपण अच्छे संगता जगह जो उतर तो बड़ा भी सामने बोला हम तो सुची जीवन को हमारे लाभ आता जड़े जम चिंतित तो सचनिक जीवन सामने ताजे तय आने जीवन असा ये घरे ये सत नंतो संता ताजे समय आम्ही असा ताजे तय आम्ही असा किती आपल्या देवाच्या पुत्र येशू ख्रिस्त तय आम्ही असा तो करो देव वस्तु यांचे सचनिक जीवन सामने so let's just thank the Lord for this precious word देवा ने हर दिन याद उबर आणि सगळ्यांना त्याच्याकडे tell him in your heart तुझ्या काळजात तू सांग त्याच्याकडे thank you Lord अर्घ बाबा अर्घ तुझे मुझे ती आस आहे अर्घ जेजू तो मुझे तिथे दिलाय ख्रिस्त तुका लक्षला वळख या तुझ्या जीवात आम्ही जीव तो जीव मग देव त्या जीवन जीव तो नव जीव तुझो जीव नवी सृष्टी कर तेच राज्यात दिला आणि तुझं राजसाने जीव म्हणजे चिंता त्या जीवावर दोन शब्द असतात आणि जे चार हर एक समजातून तो जीव तो आम्हाला कसा आहे पहिलं जीवनाका खरीच वंश म्हणते असताना या संसाराचं सेक्युलर वर्ल्ड येतं आमचं आमचे यामध्ये स्वार्थ होतं ते रूल करचे नका पण ठीक आहे जेजू तो आणि सोयला एक जीव तुम्हाला कसा आहे हालेलुया हालेलुया प्रेज थँक यू खुश बाबा ने तिकडे कर देतो बस तुझ्या त्या पायात असतो तुझ्या सन्निधान असतो वर तो वेळ मुली जाऊन करतात आराधनातून कुत्रे सगळे बसत करतात पैसे हालेलुया गाऊन कष्टाच्या समृद्धीच्या समस्या अविश्वासाला वेळ अर्थाच्या वैर तुझ्या गरजून
हालेलुया कित्याक तो जीव तुवें आमकां मालक कर तुमकां समजनातलेरी तूं वाट कर तूं बरो म्हणून सांगूंक तुवें आमकां पळोवया समजनातल्या वेळार कित्याक तूं आमचो बाबा तुका आमी आनी तुकाच आशिया जें एक सांग जीव तुज्या आत्म्या मुखार आनी कोणाक चलय म्हणून मागता Papa tão Jesus Cristo dia lo que somos a sempre Cristo tão आम्ही जीव Papa करे का दुसरे म्हणून मागता तुझ्या ते एक सण असेल जीव आणि दोन नाही करते एक सण पसंदान सिंपल सदस्य असतात आमच्या मित्र तू असा जीव त्या कत्र्यान सदान जीवच्या पासून मागता सोम्या तरी एक नसले तरी एक ख्रिस्त ते एक सण जीवच्या जीवितात सोम्या एक सण म्हणलं ते कत्र्यान तो दूर मागता ते रेव्हलेशन ते प्रकटण ते उघडपण देव ते सगळे म्हणून मागता सोम्या म्हणून एक ते डवलशन का एखाद्या राष्ट्राने कोयस करून मागता सोम्या ख्रिस्त ते एक सण कशें ना पातका वयर थंय जायत आसा स्ट्रगला वयर जायत आसा बिझनेसांत जायत आसा हर एक काम तुका पडोन जीव सांगता त्या जिविताक समृद्धीची जिविताक हर एक सगळे म्हणून मागता वर्षाच्या खरे अखेरच्या दिसांक आमी येत आसतना म्हयन्यात मुख्य म्हयन्यात प्रमाणे मागता तुझ्या सगळे विशेष ध्यान करून सगळं तुझे उतरता तुझे बरे पण आणि त्या प्रकारे जीवन सांगता तुझी खुशी कर सांगता आमची आशा जावन आशिल्ली तुझी सन्निधीच सदांच सर्व जावन आशिल्ली जिवितान जीवनच्या वैयक्तीक जिवितान खूब माझे जिवितान आसा येस लॉर्ड इन द फॅमिली हर एकले जे कुटुंब ते सर्व जावन आशिल्ले मागता सुमी थंयसर तुजी उपस्थिती आसता आमच्या वाठारांत तो प्रभाव होवचो कसोत इन द नेबरहूड मागता कोणाक आमी स्वार्थानी भाशेंत दिवंक सुमी आमकां साथ कर वो नवं जीव तांकां मेळचें पासून आमच्या सैऱ्या पासून आमच्या लक्षिणा पासून आमच्या नेबर्स कोणाक पासून वावर आसा तांकां सुमी विजीट तूं कर कर ते उतर दिल्ले पासून कर वो नवो जीव क्रिस्तूचो जीव आमच्या थंय आसा त्या जिवांत आमी जीव चलोवंक victorious life, abundant life जावन आसचें पासून सगळें आमचें कत बेजार आयिल्लें तुज्या पासून लौकीक बेजार आयिल्लें तुका दिवं तुज्या दान आमचें तें जिवंत तें जून तुज्या जाग्यार आसा आनी आमच्या कडेन करताय तुका सगळें आमची गरज तूं मदत सुटताय तुका आमी तुज्या उतरा पासून उरलेल्या पासून तुका गरज करता सगळें मान महिमा तुका दिता मागता जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान आमेन आमेन अंतिम आशिर्वाद आमच्या सुमे जेजू क्रिस्ताची कृपा देवापासून मोग पवित्र एक आमच्या सगळ्यांनी सर देवाच्या भक्ता सांगता आता आनी सदां काल